जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाच्या रिक्त जागांची माहिती आलेली आहे आणि संपूर्ण टेबल आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो। कास्टनुसार जागा आलेल्या आहे, समांतर आरक्षण असो, महिलांचा असो किंवा सर्वसाधारण असो, संपूर्ण वॅकन्सी बघणारा या घटकामध्ये किती आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे की या घटकामध्ये आपण पोलीस म्हणून भरती व्हावं त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। बघूया संपूर्ण कास्टनुसार। तर बघा, SC साठी सर्वसाधारण 3 जागा आहे, महिलांसाठी 4 जागा आहे, ST साठी 0 जागा देण्यात आलेली आहे, महिलांसाठी सुद्धा 0 आहे आणि सर्वसाधारण सुद्धा 0 आहे। त्यानंतर पुढील कास्ट आहे VJA, सर्वसाधारण 2 जागा आहे, महिलांसाठी 3 जागा आहे। त्यानंतर NTB साठी सुद्धा 0 जागा आहे, महिलांना सुद्धा 0 जागा आहे आणि टोटल सुद्धा 0 आहे। त्यानंतर NTC सर्वसाधारण 2 जागा आहे, महिलांसाठी 1 जागा आहे। NTD पुढील कास्ट आहे NTD, सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांसाठी 1 जागा आहे। त्यानंतर पुढील कास्ट आहे SBC, सर्वसाधारण सुद्धा 0 आहे, टोटल सुद्धा 0 आहे आणि महिलांसाठी सुद्धा 0 जागा आहे। त्यानंतर नेक्स्ट कास्ट आहे OBC, OBCला सुद्धा इथे 0 जागा आहे। बघू शकता OBC मध्ये प्रत्येकच घटकामध्ये जागा असतात, पण या घटकामध्ये OBCला सुद्धा जागा देण्यात आलेल्या नाही आहे। खूप कास्टला इथे जागा देण्यात आलेला नाही आहे। त्यानंतर SCBC सर्वसाधारण 1 जागा आहे आणि महिलांसाठी 3 जागा आहे, म्हणजे महिलांना इथे जास्त जागा देण्यात आली आहे SCBCला। त्यानंतर खेळाडूला 1 जागा देण्यात आलेली आहे, प्रकल्पग्रस्त 1 देण्यात आलेली आहे, भूकंपग्रस्त 0 देण्यात आलेली आहे, माजी सैनिकला 1 दिलेली आहे आणि अंशकालीन पदवीधरला 1 जागा देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढील कास्ट आहे EWS, सर्वसाधारण 1 जागा आहे, महिलांना 3 जागा देण्यात आलेली आहे, खेळाडूला 1 जागा देण्यात आलेली आहे, प्रकल्पग्रस्त 1, त्यानंतर माजी सैनिक 2 आणि अंशकालीन पदवीधरला 1 जागा देण्यात आलेली आहे। त्यानंतर सर्वाचं लक्ष असणारं ते म्हणजे खुल्याला किती जागा आहे, ओपनला जागा आहे, टोटल सर्वसाधारण 38, भरपूर अशा जागा आहे ओपनला सर्वसाधारणमध्ये। आणि महिलांना जर बघायला गेलो तर फक्त 8 जागा देण्यात आलेल्या आहे आणि खेळाडूला 1 जागा देण्यात आलेली आहे ओपनमध्ये, प्रकल्पग्रस्तला 1 जागा देण्यात आलेली आहे, भूकंपग्रस्तला 1 जागा देण्यात आली आहे, माजी सैनिकला 4 जागा देण्यात आलेली आहे आणि अंशकालीन पदवीधरला 1 जागा देण्यात आलेली आहे। जर टोटल जागा बघायला गेलो तर सर्वसाधारण 48 जागा आहे आणि महिलांसाठी 21 जागा आहे। तर या घटकाचा विचार केला तर महिलांना थोडा कमी जागा देण्यात आलेल्या आहे असं दिसून येतं आहे, कारण की जवळपास घटकामध्ये चांगल्या प्रकारे महिलांना जागा देण्यात येत आहे। पण SCBCचा विचार केला आणि EWSचा विचार केला तर सर्वसाधारणपेक्षा जास्त जागा देण्यात आली आहे। आता आपण टोटल जागा बघूया किती जागा देण्यात आलेल्या आहे एकूण कास्टनुसार। तर आपण बघायला गेलो तर SC साठी टोटल जागा देण्यात आलेली आहे 13, त्यानंतर STला 0 जागा आहे, VJAला 3 जागा देण्यात आलेली आहे टोटल, NTBला टोटल जागा 0 देण्यात आली आहे, NTCला 3 जागा देण्यात आलेल्या आहेत टोटल, NTDला टोटल जागा देण्यात आलेल्या आहेत 2, SBCला टोटल जागा 0, OBCला 0 जागा देण्यात आलेल्या आहे, SCBCला टोटल जागा देण्यात आलेल्या आहेत 10, EWSला सुद्धा टोटल जागा देण्यात आलेल्या आहे 10, कारण की EWS आणि SCBC दोघाला पण 10% जागा असतात ना, दोघाला पण सारख्याच जागा देण्यात येतात प्रत्येकच घटकामध्ये। इथे सुद्धा तेच झालेलं आहे, 10-10 जागा दोघांना पण आहे आणि ओपनला 56 जागा आहे टोटल। आणि टोटल जर जागा बघायला गेलो एकूण सर्व समांतर आरक्षण वगैरे आणि सर्वसाधारण पकडून तर 97 जागा इथे रिक्त आहे। आणि या घटकामध्ये जे विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे पोलीस म्हणून भरती व्हायचं त्यांच्यासाठी ही अपडेट खूप आनंदाची असणार आहे। घटकाचं नाव आहे गोंदिया जिल्हा पोलीस भरती 2024-25 साठी रिक्त जागा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, इतक्या जागा जरी निघाल्या तरी चांगल्या प्रकारे इथे फाईट करू शकतात, कारण की इथे जर बघायला गेलो आपण तर ओपनला चांगल्या प्रकारे जागा देण्यात आलेल्या आहे 38, आणि 38 जागेमध्ये जवळपास चांगल्या प्रकारे फाईट होऊ शकतात। तर या व्हिडिओमध्ये परत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।